तर आपण गुड काय करतोय इव्हनिंग. तर दरवर्षी आम्ही काय करत होतो ती 10वी 12वी 11वीचे पण मॅथ्स घेत होतो. पण यंदापासून आपण काय करतोय तर 5वी पासूनच सुरू करतोय. कारण काय होतंय की 5वी मध्ये किंवा 6वी मध्ये किंवा 8वी 9वी 10वी मध्ये कुठेही मुलांना जर पैकीच्या पैकी मार्क मिळाला तर असा गैरसमज असतो मुलांचा की आपण मॅथ्स मध्ये परफेक्ट आहोत. पण ते काय असतं सांगा की आपल्याला क्वेश्चन पण माहीत असतं आणि आन्सर पण माहीत असतं. त्यामुळे जर बघितले 10वी मध्ये जो 95-99% मार्क मिळवतो तो जेई सारख्या परीक्षेमध्ये टिकत नाहीये. किंवा जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जे काही कॉम्पिटिशन होतात मॅथ्स रिलेटेड मी ते दिलेलं आहे बघा स्क्रीनवर. त्याच्यामध्ये सुद्धा आपला परफॉर्मन्स चांगला नसतो. त्याच्यासाठी आम्ही काय ठरवलं की 5वी पासूनच मुलं आमच्या ताब्यात असणार आहे 6वी 7वी 8वी आणि त्याच्यानंतर त्यांचं बेसिक परफेक्ट करून घेतल्यावर त्यांना या परीक्षा काय जाणार नाही जड जाणार नाही अशा प्रकारचा एक प्रोग्राम आहे. ओके. तर प्रत्येक ह्याच्यासाठी आपण काय करतोय तर वेगवेगळ्या म्हणजे जनरली आपण काय करतोय तर स्कॉलरशिपचं पण देणार आहे 5वी साठी. 6वी साठी फक्त मॅथ्स असणार आहे आणि त्यांना लॉजिक डेव्हलपमेंटसाठी काहीतरी प्रोग्राम देणार आहे आपण. म्हणजे जसं आपण काय म्हणतो इंटेलिजंट म्हणून जसं असतो 5वीला तसंच आपण काय करतोय 6वी मध्ये सुद्धा एक लेक्चर काय असणार आहे महिन्यातलं एक लेक्चर त्याच्यावर असणार आहे 6वी 7वी 8वी साठी. 8वी साठी पण आपण स्कॉलरशिपचं चालू करतोय. ओके. तर तुमच्यापैकी जे जे कोण इच्छुक आहेत ते त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकतात. तर आपला टाइम टेबल कसं असणार आहे बघा. तर 5वी साठी आपला मंडे असणार आहे आणि संडे असणार आहे. ओके. मंडेला आपला काय असणार आहे तर मॅथ्सचा क्लास असणार आहे आणि संडेला आपण इंटेलिजंट घेणार आहे. म्हणजे जे स्कॉलरशिप असतात स्कॉलरशिपसाठी बसणार त्यांचा पण त्याच्यामध्ये काय होईल सिलेबस संपूर्ण कंप्लीट केला जाणार आहे. फक्त इंग्लिश आणि मराठी त्याच्यामध्ये नसेल. ओके. मॅथ्स आणि इंटेलिजन्स आपण काय करणार आहे कव्हर करणार आहोत. नंतर 6वी साठी आपण मंगळवारी घेतोय. मंगळवारी टायमिंग असणार ते 8 ते 9 असणार आहे. ओके. कारण आता अजून मुलं काय अजून सुटीच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळे स्टार्टिंगला आपल्याला अनुभव असा आहे की स्टार्टिंगला थोडी मुलं असतात. नंतर जसे सुट्ट्या संपतात आणि शाळा चालू जातात तसं आपल्याकडे काय होत जातात मुलं जॉईन होत जातात. नंतर 7वी साठी आपण बुधवारी 7:30 ते 8:30 घेतोय आणि 8वी साठी आपण काय करतोय तर गुरुवारी 8 ते 9 घेतोय आणि संडेला एक असणार आहे. म्हणजे संडेला साधारण 9 ते 10 पर्यंत एक इंटेलिजन्सचा काय असणार आहे त्याच्यामध्ये हे असणार. आणि हे करताना आपण काय करणार आहे तर फक्त स्टेट बोर्डच त्याच्यामध्ये कव्हर नाही करणार आहे. तर आपण सीबीएसई वगैरे जे काय आहेत बोर्ड त्याचे सुद्धा कव्हर करणार आणि ज्या ज्या आपल्या मी तुम्हाला स्क्रीनवर ज्या काय म्हणजे एक्झामची नावं दाखवली त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार. म्हणजे असं नसणार आहे की एखादी एक्झाम टार्गेट करून आपण अभ्यास नाही बघणार आहोत. म्हणजे शिकवलं नाही जाणार आहे. तर जनरली काय असणार आहे सांगा एखाद्या समजा सर्कलवर माहिती दिली की सर्कलशी रिलेटेड सगळे क्वेश्चन त्यांना यायला पाहिजे. असं नाही की एखाद्या ह्याच्यापुरती द्यायला पाहिजे अशा प्रकारचा काय असणार नाही तो प्रोग्राम नसणार. ओके. तर हे झालं थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या जनरली आपल्याला 5वी साठी झालेले आहेत जॉईन झालेले आहेत बऱ्यापैकी मुलं जॉईन झालेले आहेत. 7वी 8वीचा आम्ही डिक्लेअर केला नव्हता. 6वीचा थोडे मुलं जॉईन झालेले आहेत. 7वी 8वीचा आताच आपण काय करतोय चालू करतोय. ओके. त्यामुळे त्याला अजून मुलं नाही भेटलेले म्हणजे अजून आजच मी डिक्लेअर करतोय 7वी आणि 8वीचा. ओके. तर याच्यामध्ये आपण काय करतोय तर क्वेश्चन आन्सर स्वरूपात आपण काय करणार आहे तुमचे क्वेश्चन जर काय असेल तर तुम्ही विचारू शकता. सर 7वीचं डबल एकदा सांगता का रुटीन? 7वीचं आपलं वेनसडेला असणार आहे 7:30 ते 8:30. बुधवारी 7:30 ते 8:30. ओके सर. कुणाला काय विचारायचं विचारू शकता तुम्ही. हॅलो. सर मला ह्या मतलब कोर्स बद्दल माहिती भेटू शकते का? कुठल्या कोर्स बद्दल? ते युविकाच्या कोर्स बद्दल. युविकाचं नाही आहे हे इस्रोचं युविका नाही आहे. आपण गणित बद्दल बोलतोय मॅथ्स बद्दल बोलतोय. ओके. मॅथ्सची सुद्धा वेगवेगळी कॉम्पिटिशन असतात ही दाखवलेली आहेत आणि स्टँडर्ड कॉम्पिटिशन आहे. ओके. त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहे. युविकाचा हा नाही आहे. ओके. तू युविकासाठी जॉईन झाली असेल तर तू बाहेर पड. ओके. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो सर. हा बोला. माझा मुलगा पोद्दारमध्ये आहे इंग्लिशमध्ये तर त्याला मॅथ आणि इंटेलिजन्स इंग्लिशमध्ये गाईड होईल का?
जनरली काय असतं सांगा, मॅथ्स आणि मॅथ्स मध्ये इंग्लिश आणि मराठीचा काही संबंधच येत नाहीये. नाही, पण ते कुठल्याही क्वेश्चन तुम्ही स्ट्रक्चर कळले पाहिजे ना. नाही, क्वेश्चन सगळे इंग्लिशमध्येच असतात. क्वेश्चन सगळे इंग्लिशमध्ये असतात आणि मॅक्झिमम जी मुलं आहेत ती काय असतात, सेमीची असतात. त्यामुळे सगळेजण आपले जे क्वेश्चन असतात ते मराठीमध्ये क्वेश्चन नसतातच नसतात. ओके. थँक्यू सर. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? नमस्कार सर. हा बोला. क्लासचं टायमिंग काय असणार आहे 5वीच्या मुलांसाठी? 5वीसाठी आपण मंडेला असणार आहे. 7:40 ते 8:30 पर्यंत असणार आहे. 5वीसाठी काय असणार सांगा? हा हा 7:40 ते to 8 8:30 पर्यंत. 8:30. आता हे 20 मिनिटं आपल्याला म्हणजे 10 मिनिटं आपण कमी घेतो. ती आपण काय करतोय, तर काही मुलं काय आहेत सांगा, काहींची मुलं अशी मुलं आहेत आपल्याकडे की ज्यांनी डॉक्टर होमी बाबांच्या क्लासला पण जॉईन झालेले आहेत. ओके. तिथे प्रॉब्लेम काय व्हायला लागलाय की एकच मोबाईल घरी असतो. एकाची मुलगी 5वी मध्ये पण आहे आणि 9वी मध्ये पण आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतोय, तर एक 10 मिनिटाचं आपण ऍडजस्ट कुठे करतोय, तर संडेला आपलं काय असणार सांगा, संडे मी इंटेलिजन्स घेणार आहे. संडेचा इंटेलिजन्सचा टायमिंग असणार तो 7 ते 8 असणार आहे संध्याकाळ रात्री. ओके. हे पण रात्रीचंच आहे. आणि त्यावेळी आपण काय करतोय सांगा, 8 ते 8:20 पर्यंत हे डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. जे काय तुम्हाला आठवड्यावर जे काय डाऊट आहे ते मॅथ्स रिलेटेड हे सगळं असणार. म्हणजे इथे जो आपला काही 10 मिनिटं आपण हे करतोय तो आपण इथे 20 मिनिटं आपण त्याच्यासाठी काय करतोय देतो. अच्छा. ठीक आहे. थँक्यू. आपण जे करतोय ते काय करतोय, तर 5वी पासून 8वी पर्यंत करतोय, कारण त्यांचा बेस परफेक्ट नाहीये. जरी तुम्ही काय घेतलं सांगा, आउट ऑफ मार्क घेतले, समजा परीक्षा झाली 50ची 50 पैकी 50 मार्क घेतले, तर याचा अर्थ असा नाही आहे की मुलं गैरसमज असतो मुलांचा की आपल्याला काय मिळाले 50 पैकी 50 मिळालं म्हणजे आपले सगळं क्लिअर झालं, असं नाहीये. कारण मुलं काय करतायत, अभ्यास कसा करतायत, तर पुस्तकामध्ये क्वेश्चन दिलेलं असतं, त्याचं आन्सर हे. त्यांना जर विचारलं, दुसरा क्वेश्चन विचारला त्याच्याशी रिलेटेड, तर तो जमत नाही. तर आपण काय म्हणतो, ते आउट ऑफ सिलेबस असतो असं म्हणतो आपण, पण ऍक्च्युली तो आउट ऑफ सिलेबस नसतो. आणि जे कॉम्पिटिशन मध्ये जे विचारले जातात ते रेग्युलर क्वेश्चन नसतात. थोडे काय केले जातात, फिरून विचारले जातात. आणि त्याच्यासाठी मुलांनी काय असायला पाहिजे, तयार असायला पाहिजे. आणि त्याची तयारी बघितली तर होत नाहीये. मुलं फक्त काय करतात, परीक्षेमध्ये मार्क्स मिळावं हा त्यांचा उद्देश असतो. आणि तो उद्देश आपल्याला कुठेतरी बदलायचा आहे. ओके. एक्सक्यूज मी सर. हा बोला. सर तुम्ही संडे आणि मंडे घेणार आणि पूर्ण वीक त्यांना काय टास्क दिला जाणार आहे, म्हणजे कसं आहे तुमचं? जनरली 2 आठवड्यातनं 2 तुमच्या टेस्ट असणार आहेत. ओके. आणि ग्रुपवर तुम्हाला पोलच्या स्वरूपात 2 ते 3 क्वेश्चन दररोज मिळणार आहे. ओके. त्याच्याशी रिलेटेड वेगळे क्वेश्चन पोलच्या स्वरूपात. पोल आपला एक व्हॉट्सअपवर अवेलेबल असतो. ओके. त्याच्याजवळ म्हणजे प्रत्येक जे आपला जो होणार त्याच्यावर 2 तुम्हाला टेस्ट मिळणार आहे. म्हणजे समजा आपण मॅथ्सचं घेतलं तर मॅथ्सवर 2 टेस्ट मिळणार आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे क्वेश्चन काय करणार आपण कव्हर करणार. ओके. टेस्ट कधी असणार आहे? टेस्ट आपण काय करतोय, तर टेस्टसाठी आपण आठवडा देतोय मुलांना. समजा सोमवार तुमचं झालंय, समजा लेक्चर झाला, तर मंडेला ट्युजडेला तुम्हाला टेस्ट अवेलेबल होईल. आणि ती मुलं काय करू शकतील, तर शनिवार रविवारपर्यंत ती मुलं काय करू शकतील, ती सोडू शकतील. अच्छा, टेस्टच्या स्वरूपात तयारी करून घेणार आहात? हा, टेस्टच्या स्वरूपात म्हणजे तुम्ही काय केलं, म्हणजे वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला तिथे मिळणार आहे. म्हणजे जसं आपल्या पुस्तकामध्ये कसं असतं बाबा, म्हणजे रेग्युलर क्वेश्चन असतात तसे नसणार, वेगळे क्वेश्चन तुम्हाला भेटणार. ओके. हा, म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन्स असणार ते टेस्टच्या स्वरूपात असणार, त्यांना एक्स्ट्रा दिले जाणार नाही. रोज तुम्ही 2 ते 3 देणार? 2 ते 3 आपण पोलच्या स्वरूपात व्हॉट्सअपवर. ओके. आणि ह्या ज्या टेस्ट असणार आपल्या ना, त्या 20 क्वेश्चनच्या टेस्ट असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन टेस्टमध्ये 20 क्वेश्चन असणार आहे. ह्या ऑनलाईन असणार आहेत. हे आमच्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकाल. आणि ह्याच्यामध्ये एक फॅसिलिटी तुम्हाला कशी मिळणार आहे, ऑनलाईनच सॉल्व्ह करायचे कसं? ऑनलाईनच सॉल्व्ह करायचे. ओके. कारण त्याला टाइम वगैरे असणार आहे, टाइम लिमिट पण असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचे क्वेश्चन सगळे सोडून झाल्यावर त्याचं सोल्युशन पण तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे तुमचं काय चुकलेलं आहे ते तुम्हाला तिथे समजेल. म्हणजे टेस्ट तुम्ही ऑनलाईन घेणार आणि प्रॅक्टिससाठी जो टेस्ट क्वेश्चन येणार आहेत ते तुम्ही 1 वीक अगोदरच देणार आहात? नाही, एक लक्षात घ्या, हे बघा टेस्टचं तुमचं क्लिअर झालं. हा, टेस्ट
हा, ओके, ऑनलाईन टेस्ट असणार आहे. आणि नंतर आपला व्हॉट्सअपचा एक ग्रुप असेल. हा. ओके, व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा तुमच्या आमच्या ऍपमध्ये तुम्हाला दररोज 2 क्वेश्चन मिळणार आहेत. हे वेगळे आहे. हम्म. ओके, आणि ते आपले मॅथ्स किंवा ह्याच्या रिलेटेड असणार, इंटेलिजन्सच्या रिलेटेड असणार 5वी साठी. 6वी साठी सुद्धा काय असणार आहे तसंच असणार आहे. सगळ्यांना ऍड करणार का सर? आमचं ऍप आहे स्वतःचं युरेका म्हणून. ओके, अच्छा अच्छा हा. जे जॉईन होतील त्यांना ते ऍपची लिंक दिली जाईल, त्यांनी ते इन्स्टॉल करायचंय. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी एक फॅसिलिटी काय होणार आहे, समजा आजचा लेक्चर तुम्हाला परत रिपीट करायचा आहे तर तो ऍपमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मिळून जाईल. ओके, किंवा समजा आपण काहीतरी एखादा लेक्चर चुकला तर तो पण तुम्ही बघू शकाल. आणि लेक्चर सॅटर्डे संडेच आहे का? लेक्चर आहे तो आपण सांगितलं कुठल्यासाठी म्हणताय, 5वी साठी आहे ना, तो आपला आहे तो हा. मंडे आणि संडे असणार आहे. मंडेला एक असणार आहे आणि दुसरा संडेला असणार आहे. मंडे मध्ये मॅथ्स असणार आहे, संडेला काय असणार आहे, इंटेलिजन्स असणार आहे. 6वी साठी जो आपला आहे, 6वी साठी ट्यूजडेला असणार आहे. ओके, 7वी साठी आपण घेतोय तो वेनसडेला असणार. आणि 8वी साठी काय असणार आहे, तर एक थर्सडेला मॅथ्स असणार आहे आणि संडेला तुमचा इंटेलिजन्स असणार. ओके, आणि प्रत्येकासाठी हे सेम आहे. तुम्हाला जे टेस्ट मिळणार ते सगळ्यांसाठी सेम, म्हणजे वेगवेगळ्या. 6वी साठी टेस्ट, 6वीच्या सिलेबसवर आधारित टेस्ट, 7वी साठी 7वी साठी. ओके, आपला प्रॉब्लेम काय बघा, तो परत एकदा मी रिपीट करतोय बघा. आपली मुलं काय होते सांगा, हुशार नाही असं म्हणत नाहीये मी, पण तुम्ही काय करताय, आपण काय करतो, त्यांना शालेय पुस्तकापुरतं त्यांना मर्यादित ठेवतो. ओके, आणि जेव्हा आपण काय करतो की वेगवेगळ्या प्रकारची अशी कॉम्पिटिशन द्यायला, इव्हन तुम्हाला कोणाला माहित पण नसेल की भारत सरकारतर्फे आयोक्यूएम नावाची एक परीक्षा घेतली जाते. सगळेजणांना ऑलिम्पिक सगळ्यांना माहिती आहे, एसओएफचं ऑलिम्पियाड सगळ्यांना माहिती आहे, सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन. पण ही परीक्षा कुणालाच माहित नाहीये, मॅक्झिमम कुणालाच म्हणत नाही, पण किमान 95% लोकांना. आयोक्यूएम. ओके, ही परीक्षा मुलं 8वी पासून देऊ शकतात. 8वी ते 12वी पर्यंत मुलं काय देऊ शकतात. याचं एक मेन ऍडव्हान्टेज काय, 2 मिनिट मला बोलायला द्या, नंतर क्वेश्चन घेतो मी. तर ह्या क्वेश्चनचं ऍडव्हान्टेज काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे ही फर्स्ट स्टेप आहे. फर्स्ट स्टेप नंतर सेकंड स्टेपमध्ये 350 विद्यार्थी भारत सरकारतर्फे निवडले जातात. त्याच्यामधलं काय घेतात, 35 मुलं ही कॅम्पसाठी निवडली. 2 मिनिट मला बोलायला द्या, नंतर आपण क्वेश्चन घेऊया. ओके, तर 35 मुलं ही कॅम्पसाठी निवडले जातात आणि त्याच्यानंतर 5 ते 6 मुलं देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले जातात. आता जर तुम्ही म्हणाल की तुमच्या मुलाने किंवा मुलीने 100 पैकी 100 मिळवले, म्हणजे तुमचा काय असतो सांगा, हुशार नाही असं मी म्हणत नाहीये. आपला समज काय असतो की तो मॅथ्स मध्ये मास्टर आहे, पण तो मास्टर आहे तो कशामध्ये आहे सांगा, की टेक्स्टबुक मध्ये जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तो मास्टर आहे. पण त्याला जर वेगळे काहीतरी फिरवून क्वेश्चन विचारले तर नाही येत आहे, त्याची लेवल थोडीशी वाढवली तर नाही होत आहे. आता शालेय जे पुस्तक आहे ते सगळ्यांना कन्सिडर करून बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये कन्सिडर काय केलेलं असतं, एखादा विद्यार्थी 35% वाला पण असणार आहे. ओके, आणि एखादा विद्यार्थी 100 पैकी 100 मार्क मिळवणारा पण असणार. हे सगळं धरून काय केले आधी क्वेश्चन पेपर आपले बनवले जातात. पण या मुलांना जो क्वेश्चन पेपर मिळाला पाहिजे तो आणि दोघांसाठी सेम असता का म्हणे, असा या मताचा मी आहे. कारण हा जेव्हा आपण सगळ्यांचा विचार करतो तेव्हा पेपरचं हे काय असतं सांगा, लेवल असते ती आपण साधारण म्हणूया की 50% एकदम सिंपल असतात, 50% कठीण असतात, थोडेसे कठीण असतात. पण ह्या मुलांना क्वेश्चन कसे मिळायला पाहिजे, त्यांच्या डोक्याला विचार करता यायला पाहिजे, म्हणजे वेगळं काहीतरी आपल्याला करतात, तरच आपण काय करू शकतो. त्यांची काय होणार सांगा, म्हणजे त्याच्यामध्ये ते म्हणजे मुलांचा गैरसमज असा होता का म्हणे, बाबा 100 पैकी 100 मिळाले म्हणजे माझं काय झालं, मॅथ्स चांगलं आहे. ओके, तर शालेय परीक्षेमध्ये 100 पैकी 100 मिळवणारी मुलं सुद्धा आयोक्यूएम मध्ये टिकत नाहीये, कारण ह्याची लेवल काय असते सांगलं, बऱ्यापैकी हाय असते. ओके, तर आपल्याला जी तयारी करायची ते मी वेगवेगळ्या टेस्ट दाखवलेल्या आहेत बघा. म्हणजे ऑलिम्पियाड सारख्या हे काय असतात सांगा, कांगालो मॅड म्हणा, SASOMO वगैरे म्हणा, या सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या हे आहे. ओके, इथे जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्ही म्हणू शकाल की माझा मुलगा काय मुलगी मॅथ्स मध्ये मास्टर आहे. पण दुर्दैव ह्या परीक्षा कुणाला माहीतच नाही. ओके, तर आणि एक ऍडव्हान्टेज काय मिळतं बघा, तर आपण जी आयएमओ तुम्ही शाळेमध्ये घेतात ती चांगली नाही असं मी म्हणत नाहीये. तर ही आयएमओ आहे ती काय केली जाते, सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे राबवली जाते. आणि सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे. ओके,
आणि मी जी तुम्हाला आयोमन सांगतो ती गव्हर्नमेंट तर्फे आपले काय करतात 5 विद्यार्थी निवडले जातात जे देशाचं प्रतिनिधित्व करतात. त्याची जी मी तुम्हाला पहिली स्टेप सांगितली IOQM ही त्याची पहिली स्टेप आहे आणि त्याच्यासाठी साधारण 420 ते 450 रुपये रजिस्ट्रेशन फी भरते. ही एकदा तुम्ही भरली की बाकी तुम्हाला काही कुठलीही फी भरायची नाही. तुमचा मुलगा किंवा मुलगी समजा भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलं गेलं तर त्याचा संपूर्ण खर्च आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे केला जातो. आणि याचा ॲडव्हान्टेज काय तर आता बहुतेक IITने IIT मद्रास म्हणा, IIT गांधीनगर म्हणा, CMI इन्स्टिट्यूट म्हणा, जर तुमचा मुलगा 3ऱ्या स्टेजपर्यंत कॅम्पपर्यंत गेला तर त्याला जेई न देता सुद्धा हे काय देतात संस्था त्याच्यासाठी रिझर्व्ह ठेवलेले आहेत. जेई न देता सुद्धा आपण चांगल्या IIT मध्ये प्रवेश मिळवू शकतो. अगोदर हे नव्हतं. ओके आमचं नाव परत सांगा ना सर, अटकत आहे, प्रॉब्लेम आहे नेटवर्किंग. काय ते हे बघा exam. आयोमो आहे ती सायन्स ऑलिम्पियड फाउंडेशन तर्फे पण घेतली जाते आणि भारत सरकारतर्फे पण घेतली जाते. शाळेमध्ये जी घेतली जाते ती मी बाज आहे असं मी म्हणत नाहीये, पण ती प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे. आणि मी जे तुम्हाला सांगतो IOQM ही पहिली स्टेप झाली. त्याच्यातनं भारताचं प्रतिनिधित्व करणारे मुलं निवडली जातात आणि आपल्या मुलांमध्ये क्षमता ती असते पण आपल्याला त्या परीक्षेबद्दल माहीतच नसतं आणि त्याची तयारी करण्यासाठी आपलं बेस परफेक्ट असायला पाहिजे. आता समजा आपण काय केलं 9वी 10वी असताना त्याची तयारी करायला घेतलो आणि आपला 5वी 6वीतला बेसच परफेक्ट नसेल तर ती कठीण आपल्याला काय होत नाही ती परीक्षा आपण क्रॅक नाही करू शकत. मग आमचा प्रयत्न असा आहे की मुलांना छोट्या वयातच त्यांना काय करायचंय आमच्या ताब्यात आम्ही घेतोय आणि त्यांना काय करायचं त्या लेवलपर्यंत घेऊन जायचं आहे. असं नाही आहे की 5वीतला मुलगा जर तुमचा गणितामध्ये मास्टर असेल समजा तर त्याला 5वी पुरते आपण मर्यादित नाही ठेवणार आहे. आपण बघितलंय की एक सर्कल समजा मी घ्यायला चालू केलं तर 5वीच मुलाला डेफिनेटली हा मुलगा जर चांगला असेल तर डेफिनेटली त्याला 5वीचं काय करणार आहे ताबडतोब समजणार आहे. मग त्याच्यापुरती मर्यादित न ठेवता आपण 6वी 7वी पर्यंत सुद्धा त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. पण शेवटी ते मुलावर अवलंबून आहे. ओके आता तुम्हाला याच्याबद्दल क्वेश्चन विचारा. सर हा बोला. माझी मुलगी आताच युविका मधून आली आहे, आजच आली आहे रिटर्न अहमदाबाद वरून. 9th स्टँडर्ड मध्ये होती. ओके तिला ही एक्झाम देता येईल का तुम्ही जी IMO म्हणताय ती? हो डेफिनेटली Olympiad देता येईल पण लक्षात घ्या ती तेवढी इझी नाही आहे. ओके त्याच्यासाठी झोकून देऊन आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याची पहिली जी स्टेप आहे ती IOQM आहे. आम्ही 2-3 वर्षापूर्वी काय केलेलं IOQM साठी मुलांना ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न केलेला. आमचा काय होतं आमचा उद्देश असा होता आमचं हे असं होतं की सगळी जी मुलं होती ती 95, 98 असं मॅथ्समध्ये घ्यायचे. पण जेव्हा आम्ही त्यांना IOQM द्यायचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे मार्क्स म्हणजे भूलभुलैया आहे. त्यांचं बेसिकच परफेक्ट नाही आहे. त्यांनी जी हे मार्क्स मिळवलं ते काय केलंय सांगा हा क्वेश्चन हे त्याचा आन्सर असं करून मिळवलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं वेगळ्या प्रकारे ही मुलं हुशार नाहीत असं मी म्हणत नाहीये पण त्यांचा अभ्यास करण्याचा मॅथ्स हा इतर सब्जेक्ट सारखा अभ्यास करण्यासारखा विषय नाही आहे. ओके मॅथ्समध्ये कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तरच तुम्ही काय करू शकता चांगल्या परीक्षेमध्ये अशा परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. ओके त्यामुळे ही इझिली घ्यायसाठी हे नाही आहे तुम्ही बाबा हा क्वेश्चनचं हे आन्सर नाही आहे. तर प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन येतात आणि तुम्हाला त्यांची काय करावं खूप विचार करून ते विचारपूर्वक ते क्वेश्चन काय करावे लागतं सोडवायला लागतं. ओके तर ते करू शकेल डेफिनेटली करू शकेल पण त्याच्यासाठी आपला बेस बऱ्यापैकी काय पाहिजे सांगा परफेक्ट पाहिजे. आणि कोणाला काय विचारायचे बोला. मयूर काय विचारायचंय? नाही सर. नाही ओके. आणि कोणाला विचारायचे? हॅलो नमस्कार सर. हा बोला. माझी मुलगी ICSE ला आहे 5वी ला यावेळेस. ओके तिच्यासाठी बेसिक पासून घेणार का पूर्ण आहे? हा तेच सांगतोय ना आपण काय करतोय 5वीचं बेसिक 5वीच्या मुलांसाठी पण तेवढ्यापुरती त्यांना मर्यादित न ठेवता थोडंसं ऍडव्हान्स लेवलवर आपण त्यांना घेऊन जाणार आहे. स्टेटचं बेसिक आपण सगळं आता समजा मी तुम्हाला ह्या ज्या परीक्षा दाखवल्या ना त्याच्यामध्ये समजा 5वीसाठी बसणारी कुठली मुलगी असेल तर त्याच्यामध्ये तो पण सिलेबस म्हणजे आपण एक करत नाही. आता आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रात काय सांगा की 5वी म्हणजे स्कॉलरशिपला बसतात
स्कॉलरशिपची तयारी करतात, बरोबर आहे ना? पण आपण स्कॉलरशिप पुरते मर्यादित मुलांना नाही ठेवायचं. तर त्यांना ज्या बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं, ट्रेन करायचं. म्हणजे तो सुद्धा आपण आता समजा स्कॉलरशिपसाठी समजा एखादा धरला, समजा तुम्ही धरलं, काय धरलं सांगा, की सर्कलचाच आपण विचार करूया. तर 5वीचं जे स्टेट बोर्डचं जे सर्कल आहे, तो जर मुलगा हुशार असतील, मुलं जर हुशार असतील, तर मी सांगतो त्यांना 1 तासामध्ये मी त्यांना परफेक्ट बनवू शकतो सर्कलचं. पण आपण त्यांना मर्यादित ठेवायचं नाहीये 1 तासापुरती, म्हणजे तेवढ्याच सर्कलपुरती मर्यादित ठेवायचं नाहीये. मग आपण काय करायचं, वेगवेगळ्या 5वीसाठी कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये सर्कलचा काय सिलेबस आहे, तो पण आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे फक्त स्कॉलरशिप म्हणजे स्कॉलरशिपसाठीच नाही ट्रेन करायचे मुलं. ओके. ओके. आणि 5वीसाठी फीस काय असेल? 5वीसाठी आपली फीज आहे ती 6,000 आहे, वार्षिक फी आहे. याच्यामध्ये आपण इंटेलिजन आणि दोन्ही घेतोय, मॅथ्स आणि इंटेलिजन घेतोय. आठवड्यातनं 2 काय असणार आहे, तुमचे लेक्चर असणार आहेत आणि 2 तुम्हाला काय मिळणार, प्रत्येक विषयाच्या 2 तुम्हाला, म्हणजे टोटल 4 तुम्हाला टेस्ट मिळणार आठवड्याला. ओके. आणि कोणाला बोला, काय बोलायचंय? ओके, थँक्यू. हॅलो सर. हॅलो. हा हॅलो. हा बोला. हे आठवड्यातनं 1-2 लेक्चर मध्ये कम्प्लीट होणार का पोर्शन मुलांचा? एक लक्षात घ्या, सर्कल आहे ना, हं. सर्कल आहे, तर मी तर म्हणेन की 1 तास मला इनफ आहे सर्कलसाठी. ओके. आणि काही काही सब्जेक्ट असतात ना, त्याच्यासाठी 1-2 तास लागतील, 2 लेक्चर लागतील. ओके. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की एका लेक्चर मध्ये बऱ्यापैकी जे चॅप्टर आहेत ना ते संपतात आपण. ओके. कारण पहिलं जे मंडेला तुम्ही लेक्चर घेणार ते अगदी पाऊण तासापेक्षा पण कमी होतोय ना. तेच मी सांगतोय ना, मी तुम्हाला काय करतोय सांगा, की जे काय आता संपलं नाही, 1 तासाचं संपलं नाही, तर आपण पुढच्या वेळी घेऊ, पुढच्या अच्छा. येणार. असं कंपल्शन नाही आहे की बाबा 1 तासामध्ये तो लेक्चर संपल, आणि आपण संपवण्यासाठी घेत नाहीये, तर मुलांना समजण्यासाठी घेतोय. लक्षात आहे ना, कन्सेप्ट की बाबा क्लिअर टार्गेट आपलं असं नाही आहे की बाबा हा 1 तासात संपूया, संपवणं महत्वाचं नाहीये. ओके. तर मुलांना त्याच्यातलं किती समजलं ते महत्वाचं आहे आपल्याला. कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. आणि कोणाला काय विचारायचंय? सर. बोला. मुलांसाठी आयाम देता येईल का सर? जनरली आयो किंवा म्हणताय की आयएमओ म्हणताय, तुम्ही कुठलं म्हणताय? ते जी JEE साठी वगैरे लागते ती कोणती आहे? आयएमओ पण सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनची जी आयएमओ नाही आहे. ओके. तर जी परीक्षा मी सांगतोय ती भारत आयएमओ ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तर्फे घेतली जाते, आणि भारत काय करतोय, आपले 5 ते 6 विद्यार्थी त्याच्यामध्ये पाठवत असतो. ओके. त्याच्यासाठी 3 स्तरावर एक्झाम घेतल्या जातात, नंतर त्यांचं कॅम्प बसतं. कॅम्प मध्ये सुद्धा काय केलं, 35 मुलं सहभागी असतात, त्याच्यातले 5 ते 6 विद्यार्थी निवडले जातात. आणि त्याचं जसं मॅथ्सचं ऑलिम्पियाड आहे ना, तसं आणि पण वेगवेगळी ऑलिम्पियाड आहेत. बायोलॉजी ऑलिम्पियाड आहे, फिजिक्स ऑलिम्पियाड आहे, केमिस्ट्री ऑलिम्पियाड आहे, ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड आहे, IOI म्हणजे इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड आहे. पण दुर्दैव हे आहे की आपल्याला कोणाला माहीतच नाहीये. ओके. ओके सर. एक्सक्यूज मी सर. हा बोला. सर तुम्ही जे 20 मार्क्सची टेस्ट घेणार वीकली, तो ऑनलाईन असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, बरोबर? बरोबर. हा, मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये मुलं अंदाजे क्लिक करतील, याबद्दल तुम्ही काय विचार केलाय? जनरली लक्षात घ्या, आता जर तुम्ही कुठलीही एक्झाम जर घेतली, समजा JEE सारखी एक्झाम आहे, ही तर भारतामध्ये आहे, टॉप 1 एक्झाम आहेत, कठीण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो सांगा, की त्याच्यामध्ये पण 4 ऑप्शन दिलेले असतात, त्याच्यातला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या, की आपण जो मुलं जी मला अशी पाहिजेत, की बाबा आपण समजा असं पण म्हणू शकतो, की मी तुम्हाला अशी पण उदाहरणं सांगेन. JEE मध्ये मी असा एक विद्यार्थी बघितलेला, की त्याने JEEचा अभ्यासच केला नव्हता. त्याने काय केलेलं सांगा, पहिल्याला हे आन्सर, दुसऱ्याला हे आन्सर, तिसऱ्याला हे आन्सर, असं करून आलेला, आणि त्याला 150 मार्क मिळाले. 150 मार्क मिळाले म्हणजे तो काय केला, 300 पैकी 150, म्हणजे तो JEE क्लिअर झाली त्याची, JEE ऍडव्हान्स मध्ये गेला. पण तो JEE ऍडव्हान्स मध्ये टिकला नाही. ओके. म्हणजे एका ठिकाणी समजा आपल्याला मार्क्स मिळाले, मुलं पण अशी पाहिजेत, बाबा मला तो क्वेश्चन येत नाहीये, तर मी सोडून देणार.
इथे लक्षात घ्या, मी तुम्हाला मगासारखंच होता कामा नये आपलं. शाळेमध्ये आपण 100 पैकी 100 मार्क्स मिळालाय असं आपल्याला होता कामा नये. आपल्याला काय पाहिजे, तो क्वेश्चन येतच नाही ना, मी तो सोडून देणार आहे. ओके, कारण विद्यार्थ्यांची मानसिकता तुम्ही तशी बनवा, तुमच्या मुलांची मानसिकता अशी बनवा की तुम्हाला जो क्वेश्चन येत नाही त्याचा आन्सर तुम्ही देऊच नका. ओके, नंतर तुम्ही काय करा, तो क्वेश्चनची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ट्राय करा. तुम्हाला सोडतो काय बघा, म्हणजे सोडवता येतो काय बघा. नसेलच तर तिथे सोल्युशन पण दिलेलं असेल, नाहीतर आपण डिस्कस करू. ओके, एमसीक्यू हे सगळीकडे आता एमसीक्यू टाईपच झालेले आहे एक्झाम. ओके, त्यामुळे आपण त्याच्या विरुद्ध आपण नाही जाऊ शकणार आहे. आणि ऑनलाईन तुम्हाला असं रिटर्न मध्ये शक्यच नाही. ऑनलाईन तुम्हाला काय करता येणार नाही बाबा, हे बाबा स्टेप बाय स्टेप आन्सर करा, असं शक्य नाही होणार आहे. ओके, ओके सर. ओके आणि सर माझं एक माझी एक 2 मिनिट सर, 2 मिनिट. तर टेस्ट ही काय करण्यासाठी, तुम्हाला किती मार्क्स झाले किंवा त्या मुलं जी आहेत त्याच्यामध्ये त्याने टॉपर आहे याच्यासाठी टेस्ट नाहीये. ह्या टेस्ट कशासाठी, आपण जे नॉलेज मिळवलं ते बाबा कितपत मिळवलं ह्याच्यासाठी ह्या टेस्ट आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा असं करून घ्यायचं नाही. समजा 20 पैकी त्याला 10 मिळाले तरी खुश व्हायचे आहे आपल्याला. आणि जे 10 मार्क्स आपले कुठे गेले ते आपल्याला शोधून काढायचे. ओके, त्यामुळे माझा मुलगा बाबा ह्या टेस्टमध्ये फर्स्ट आला असलं काही करायचं नाही आपल्याला. आपण कोणाशीही कॉम्पिटिशन करणार नाही इथे. ओके, हा बोला सर. माझं एक क्वेश्चन होतं सर, की जसं की तुम्ही म्हटलं की सर्कलचं तुम्ही एक चॅप्टर घेतला आणि त्याचं तुम्ही पूर्ण कन्सेप्ट सगळे मुलांना क्लिअर करणार, करेक्ट. पण त्याच्यावरती जे प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्सची जी व्हरायटी असते ती खूप म्हणजे जास्त असते. तर त्याच्यावर कसं काम करायचं म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय, तीच आपल्याला काय करायची, तीच त्यांची क्षमता आपल्याला विकसित करायची आहे. ओके, आता जर तुम्ही बघितला ना, तर मी तुम्ही टीचर आहात का? नाही. ओके, तर तुम्ही जर पेपर बघितले ना, शाळेचे पेपर बघितले कुठल्याही सब्जेक्टचा, मुलांना क्वेश्चन पण माहित आहे आणि आन्सर पण माहित आहे. आणि हे मॅथ्स बाबतीत सुद्धा होत आहे. हा क्वेश्चन आहे, हे त्याचं काय जरा आन्सर आहे. मग ही आपल्याला मानसिकता कुठेतरी बदलायची आहे. ओके, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, वेगळे क्वेश्चन मुलांना द्यायचे आहेत. आणि एकदा त्याच्या मनामध्ये बसलं की बाबा आपल्याला रेग्युलर क्वेश्चन नाही मिळत आहे, आपल्याला विचार करावा लागतो, मग त्याची त्याला सवय व्हायला पाहिजे. ओके, आणि हे शक्य आहे तेव्हाच ते शक्य आहे जेव्हा काय होईल सांगा, IOTM मध्ये जर यशस्वी व्हायचं आहे तर तेव्हाच ते शक्य आहे आपल्याला. म्हणजे आपले जर कन्सेप्ट क्लिअर असून आपल्याला क्वेश्चन माहित नाहीये, आपण युद्धाला जातोय समजा, युद्धामध्ये कसं असतं, समोरचं काय हे करणार, शस्त्र वापरणार ते माहित नसणार आपल्याला, पण आपली एवढी क्षमता असायला पाहिजे त्याने काही वापरलं तरी त्याचा आपण करणार, मुकाबला करणार आहे. ओके, आणि तशा प्रकारची मानसिकता आपल्याला मुलामध्ये डेव्हलप करायची आहे. आणि आम्ही मॅथ्स का घेतो ते पण विचार करा. आम्ही रोबोटिक्स मध्ये आहोत, रोबोटिक्स मध्ये आहे, प्रोग्रामिंग मध्ये आहोत. आता रोबोटिक्स म्हटलं की काय होते सांगा, त्याच्यामध्ये पण मॅथ्स असतं. ओके, उदाहरणार्थ तुम्हाला सांगेन, आमची मुलं गेल्या वर्षी किबोमध्ये 54 देशामध्ये आमचा 6वा नंबर आला. ओके, आणि त्याच्यामध्ये काय होते सांगा, तर त्यांना 3D वगैरे होतं आणि ही सगळी 8वीतली मुलं होती. पण ते 3D वगैरे ते काय केले, शिकले. आता जर आपण बघितलं तर आपण काय, आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस माहीत असतो, पण त्याच्यामध्ये त्यांनी प्रोग्रामिंग काय केलं सांगा, एक्स वाय आणि झेड ऍक्सिस मध्ये पण केलं. ओके, तर आपल्याला काय करायचं, ती मानसिकता मुलाची आपल्याला नाही येत आहे, म्हणजे आपल्याला शिकवलं नाही समजा एखादं, तरी माझी क्षमता अशी व्हायला पाहिजे की बाबा मी ते काय करणार आहे, ट्राय करणार आहे. थोडं कुठेतरी बाबा युट्यूबवर जाऊन वगैरे आपण काय करणार आहे, शोधून काढण्याची मानसिकता आता काय झालंय, मुलांना रेडीमेड सगळं मिळतंय. बहुतेक पालक मी बघतोय तर काय होतं सांगा, टेक्स्ट बुक पण घेत आहेत आणि त्याचे डायजेस्ट पण आणून देत आहेत मुलांना. मग तुम्ही काय करा, टेक्स्ट बुक बाजूला, काही पालक मी असे पण बघितले, टेक्स्ट बुक घेऊच नका, तुम्ही काय करा, डायरेक्टली डायजेस्टच घ्या त्याचे आणि क्वेश्चन आन्सर पाठ करा. ओके, तर तसं आपल्याला नाही करायचं आहे. आणि मी तर म्हणेन, तुम्ही कुठलं पुस्तक हेच करू नका, परचेसच करू नका. पुस्तक टेक्स्ट बुक घ्या, बाकी गाईड वगैरे असलं काही घेऊच नका, मुलांना देऊच नका, ती सवयच लावू नका. ओके, आणि कुणाला बोला. हॅलो हॅलो सर. हा बोला.
मला जर मी आता 10th मध्ये गेलो, मला जर का ऍडमिशन घ्यायची असेल 10 मध्ये हे 10 हा, मध्ये आपण गेलो. नाही करत आहे. 10 मध्ये नाही करत आहे आपण काय करतो टार्गेट सध्या काय करतोय मी 5वी 6वी 7वी 8वी करतोय. कारण मी तुम्हाला एक अनुभव माझा सांगितला मी 10वीचे पण घ्यायचो 11वी 12वीचे पण घ्यायचो म्हणजे वेगळे आयोग किंवा वगैरे अशा प्रकारचं. पण मला अनुभव असा यायला लागला की पालक म्हणायचे मी हुशार नाही असं म्हणत नाहीये मुलं हुशार आहेतच आहे. पण समजा एखादा पालक म्हणतो माझ्या मुलाला 98 पडले मॅथ्स मध्ये आउट ऑफ 100 मला 98 पडले. मी त्यांना हे समजायचा प्रयत्न करायचो की बाबा 98 पडले म्हणजे त्याचे कन्सेप्ट क्लिअर आहे असं मी म्हणत नाहीये. कारण मुलांना आपण सवय लावलेली आहे हा क्वेश्चन आणि हे त्याचा आन्सर. ओके त्यामुळे आम्ही काय ठरवलं यंदा आम्ही काय ठरवलेलं की 5वी पासूनच मुलं आमच्या कारण आम्ही काय देतो ते आम्हाला माहित आहे. त्यामुळे 5वी पासूनच जर मुलं 5वी 6वी 7वी पासूनच जर मुलं माझ्या बरोबर असतील तर त्या लेवल पर्यंत मी त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. ओके तर पण प्लीज 11वी 12वी साठी चालू करा पुढच्या वर्षीपासून. नाही 11वी 12वी पासून नाही शक्य होणार आपल्याला कारण आम्ही काय करतोय सांगा की फक्त आम्ही टार्गेट काय केलेलं आहे सांगा एक मला काय करायचंय आयोग्यम मध्ये आपल्याला पुढे यायचंय आयोग्यम मध्ये मुलं आणायची आहे आणि दुसरं आम्ही काय करतो आम्ही फक्त याच्यात पुरती मर्यादित नाही आहे कारण तुम्ही जर बघितलं जेईची कितीतरी संस्था आहेत कितीतरी जण घेत आहेत त्याचा भाग आम्हाला नाही बनायचा. ओके आमच्याकडे आम्ही फक्त एक टार्गेट करतोय की आयोग्यमला आपल्याला मुलं आणायची आहेत मॅथ्स ऑलिम्पियाड. दुसरं आम्ही टार्गेट ठेवलं आहे रोबोटिक्स मध्ये मुलं करायची आहेत आणि तुम्ही जर ऐकलं असेल तर आपण अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग म्हणून काय करतोय भारतासाठी आम्हाला एक 2-3 आठवड्यात भारताचे प्रतिनिधी पार्टनर म्हणून आमची निवड होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी बोलणं चालू आहे. आणि आमचे प्रयत्न आहेत की ही सगळी जी आहेत ना ती फ्युचरच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे आणि त्याच्यावरच आम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यामुळे बाकीच्या ह्याच्यामध्ये आम्ही कुठे बघत नाहीये कारण जेईसाठी चांगली तुम्हाला इन्स्टिट्यूट अवेलेबल झालेले आहे. ओके पण असं स्पेसिफिक असं रोबोटिक्स मध्ये कॉम्पिटिशन मध्ये चांगल्या तर स्किबो हे स्टँडर्ड हे कॉम्पिटिशन आहे. पण आम्हाला आनंद वाटतो की फक्त युरेका व्यतिरिक्त कोणीही त्याच्यामध्ये भाग घेत नाही इंडियात आम्हीच फक्त त्याच्यामध्ये काय करतोय भाग घेतोय. ओके तर अशा अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग अरे कोणाचा माईक चालू आहे माईक कोणाचा चालू आहे प्लीज. ओके तर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग भारतातनं 5 टीम होत्या त्याच्यातल्या 3 टीम आमच्या होत्या. ओके फर्स्ट टाइम आम्ही सहभागी झालेलो आणि आमचं टार्गेट आहे यंदा तर आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे की अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये आम्ही 1000 मुलांना बसवतो. आमचं टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही 1000 मुलांना आणि त्याचा खूप उपयोग होतो मुलांना कारण हे सगळं जे उपयोगी आहे ते AI साठी उपयोगी आहे मशीन लर्निंग म्हणजे IT फील्डमध्ये आपल्याला का आता IT फील्डच्या व्यतिरिक्त म्हणजे संध्या आहेतच पण IT फील्ड आपण वगळून चालणार नाही. मग त्याच्यासाठी बेस तयार करण्याचा इव्हन तुम्हाला सांगेन मी जर तुमच्यापैकी कोण IT फील्डमध्ये असेल तर तुम्ही ऐकलं असेल की ग्राफ थेअरी ही काय करतात मुलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय करतात शिकतायत. पण आमच्याकडची अमेरिकन कॉम्प्युटर लीग मध्ये बसलेली मुलं आहेत ना ती काय करतायत 4थी पासून ग्राफ थेअरी शिकतायत आणि भारतातल्या कुठल्याही सिलेबसमध्ये ते हे नाहीये. ओके तर त्यांना लहान वयातच ग्राफ थेअरी म्हणजे काय ते समजतं. ओके तर आमचा तो प्रयत्न आहे जे मिळत नाही ते देण्याचा आमचा प्रयत्न. ओके ओके कोण विचारते बोला. हॅलो सर. हा बोला सर. हा बोला बोल. मला अमेरिकन कम्प्युटर सायन्स लीग मध्ये बसायचं होतं मी आता 7वीत आहे मी बसू शकते का? ओके तू एक काम कर ना माझा हीच लिंक आहे माझी 9 वाजता माझा लेक्चर आहे त्याच्याशी रिलेटेड 9 नाही 9:30ला सॉरी 9:30ला हा 9:30ला ह्याच लिंकने तू जॉईन हो त्याच्यामध्ये तुला मी अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग बद्दल बोलते. ओके सर मी हा बोला सर. 2025 साठी पण होते. ओके सर IOQM साठी कोणत्या स्टँडर्ड पासून चालू होतं? IOQM हे 8वी पासून चालू होतं. ओके 8वी 9वी 12वी पर्यंत आपण बसू शकतो. ओके सगळ्यांना पेपर सेम असतो महत्वाचं म्हणजे आणि त्याच्यामध्ये जो पेपरचे हे असतं ना काठिण्य पातळी खूप मोठी असते. ओके पण आपण टार्गेट काय करायचं तर प्रत्येकासाठी कट ऑफ वेगळं असतं. समजा 80 मार्काचा क्वेश्चन पेपर असेल तर 8वीच्या विद्यार्थ्याने 20 मार्क मिळवले तरी तो सेकंड लेवलला जाणार. ओके तोच जर आपण 12वी किंवा 11वीचा धरला तर त्याच्यासाठी कट ऑफ साधारण 60 वगैरे असतं किंवा 50 वगैरे. ओके म्हणजे 8वीत असताना समजा आपण 8वीत जर समजा आपण 8वी 9वी दोघांसाठी कंबाईन असतं किंवा 10वी साठी वेगळं असतं. ओके
तर आपण काय केलं, समजा 8वी 9वी मध्ये 2 चॅप्टर कन्सिडर केले आणि त्याच्यामध्ये जर चांगला अभ्यास केला तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, ते हे करू शकतो. सगळा अभ्यास करण्यापेक्षा आपलं टार्गेट काय आहे, 20 मार्क पडायला पाहिजे, इनफ, म्हणजे 25% मला पडायला पाहिजे. ओके, सगळ्यांना पेपर एकच असतो आणि त्याची लेवल पण काय असते, खूप हाय असते. आणि हे 8वी 9वीचे लेक्चर किती वाजता असतात? 8वी 9वीचे मी 9वीचे नाही घेत आहे. ओके, टाइम मला, कारण बाकीचे माझे प्रोग्राम ACL माझे चालू आहेत आणि जनरली सगळ्यांना काय पाहिजे सांगा, संध्याकाळी लेक्चर पाहिजे. जर हो. शक्य असेल तर मी 4 ते 5 मी फ्री असतो, 4 ते 5 पर्यंत मी फ्री असतो. तिथे जर मला 9वीची बॅच झाली तर मी तयार करू हा. शकतो. पण जनरली माझे आता 7:30 नंतर जवळजवळ माझे काय झालेले आहे, फुल झालेलं आहे सगळं, म्हणजे प्लॅन प्रमाणे माझे ACL वगैरे जे काय आहेत ना ते फुल झालेलं आहे. नाही ठीक आहे, तो प्रेफरेबल म्हणजे आहे, कन्व्हिनियंट आहे तो टाइम. हा, तो जर मिळत असेल तर मी रेडी आहे. ओके, पण मला हे ठीक. टायमिंग नाही करता येणार. 7 ते 10 10:30 पर्यंत माझे सगळं काय झालेलं आहे शेड्यूल, म्हणजे वेगवेगळ्या नाही 4 ते प्रोग्रामसाठी 5 मी हे इट्स केलं. ओके. ओके, बघूया, आपण ट्राय करूया नंतर. ठीक ओके, ठीक. मला एक आठवडा द्या, बघूया आपण. ओके. बोला सर, माझी एक शंका आहे की आता माझा मुलगा 8वीला आहे ना, तर त्याला ओके. हे आपण 8वी नंतर किती वर्षापर्यंत आपल्याला हे करता येईल? 8वी ते 12वी पर्यंत आपण IOQM देऊ शकतो. अच्छा. ओके, 8वीत तुम्ही ओके. सध्या टार्गेट पण काय ठेवायचंय, स्कॉलरशिप पण टार्गेट ठेवायचे. हा. ओके, आणि जे ओके. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनचं IMO होतं ना, ते पण बऱ्यापैकी असतं क्वेश्चन, ते पण द्यायला हरकत नाही. ओके, आणि ओके. याच्यातली तुम्हाला कुठली ट्राय करायची ती गोष्ट, कारण यांची पण लेवल काय असते सांगा, बऱ्यापैकी हाय असते. इथे तुम्हाला दिलंय बघा, तर सगळ्या ज्या एक्झाम आहेत ना, स्टँडर्ड एक्झाम आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या घेतल्या जातात. इव्हन आपल्या ज्या गणित प्रावीण्य वगैरे वगैरे ज्या आहेत ना, त्यांचं लेवल पण बऱ्यापैकी चांगली असते. ओके, ओके. म्हणजे आता म्हणजे मगाशी एक जण कोणीतरी विचारलं की मी आता 10वीला आहे, तर मला आता ते देता येईल का? तुम्ही नाही म्हटलंय त्यांना, तर नाही हे म्हटलं म्हणजे नाही म्हटलं नाही मी, मला क्लासेस नाही घेता येणार 10वीचे, असं म्हटलं मी. अच्छा ओके, अच्छा. देता येणार असं 10वीच्या. नाही, 8वी ते 12वी पर्यंत घेऊ शकता, पण स्पेशल हा मी हा. IOQM नाही चालू करत आहे डायरेक्टली. कारण अच्छा जेव्हा अच्छा. 10वीचं मी घेतो तेव्हा त्यांना जरी 98 पैकी 100 पैकी 98 पर्यंत मार्क्स मिळाले असेल तरी मी कन्सेप्ट समजत क्लिअर नाही की पाहिजे. त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीये तसं. आणि हा तेव्हा हा. जेव्हा आपण करतो ना, तेव्हा काय होतं सांगा, अनुभव पण असा आहे, मग मी जेव्हा त्यांना हायर लेवलचं जेव्हा शिकवायला चालू जातो तेव्हा हम्म. 1-2 महिने झाले की ती मुलं काय करतात, त्यांना कंटाळा येतो, मग ते लेक्चर अटेंड करायचे थोडेसे बंद करतात. असं होतं अच्छा का अच्छा. माझं. आणि हे हम्म. काय असायला पाहिजे, आवड असायला पाहिजे बाबा. एक अशी काय आमच्याकडे मुलं आहेत, इव्हन अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स, मी जर एखादा लेक्चर घेतला नाही तर मला हे करणार, ते का घेतला नाही तुम्ही, आणि त्यांना अच्छा. आवड आहे. पण IOQM मध्ये मी असा अनुभव घ्यायला लागलो, जेव्हा आपली लेवल वाटते तेव्हा मुलं काय करायला लागले, तो लेक्चर काय करतात, चालू लागतात. आणि हे शक्य केव्हा होईल सांगा, जर मुलाची 5वी पासूनच आपण सगळे कन्सेप्ट जर क्लिअर करत गेलो. तर हा. आपण परीक्षेसाठी नाही अभ्यास करायचा आहे, आपले पहिली कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. आणि एकदा हम्म. कन्सेप्ट क्लिअर झाली की त्या सिलेबसवर आधारित मला कुठलीही परीक्षा देता यायला पाहिजे, कुठली. ओके. एखाद्या समजा 5वीचं स्कॉलरशिप आपण टार्गेट नाही करत आहे. ओके, तर एखादा ओके. चॅप्टर घेतला की त्या चॅप्टरवर आधारित माझा जो अभ्यास झालेला आहे त्याच्यावरती कुठलीही परीक्षा मला देता यायला पाहिजे, तर मी ओके. कन्सेप्ट क्लिअर झालं असं म्हणतो. नाहीतर आपण काय बरोबर. करतो, स्कॉलरशिपची परीक्षा असली की नवनीत वगैरे काय काय हे आहेत ते आणतो, त्याच्यातले क्वेश्चन बघतो आणि तेवढेच सोडत बसतो. हे झालं म्हणजे आपली तयारी झाली असं म्हणतो आपण. ओके, बरोबर. हा. ठीक आहे सर. आणि कोणाला काय विचारायचं आहे? 8वी साठी किती फी होती सर? 8वी साठी आपण 8,000 घेतोय, त्याच्यामध्ये आपण दोन्ही सिलेक्ट हे करतो, म्हणजे स्कॉलरशिपची पण तयारी होईल तुमची, इंटेलिजन्स पण घेतोय आपण आणि मॅथ्स पण घेतोय. ओके, 7वी साठी आपली 7,000 फी आहे, 6वी साठी 6,000 आहे आणि 5वी साठी पण 6,000 आहे. ओके, ओके. आणि याच्यामध्ये तुमचं जे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन वगैरे असतं, IMO वगैरे, त्याचा सिलेबस इनडायरेक्ट तुमचा होऊन जातो, त्यासाठी वेगळं तुम्हाला करायची गरज नाही. ओके, किंवा मॅथ्स कांगारू म्हणून जी एक्झाम असते त्याची पण लेवल चांगल्यापैकी असते, त्याची पण तयारी तुमची होऊन जाते. हे फक्त आपण शालेय अभ्यास नाही करत आहे, तर थोडं त्याची लेवल काय असणार आहे सांगा, हाय असणार आहे.
ओके, आणि कोणाला काय सर विचारायचं? सर बोला. नवयुग ही एक्झाम कसली आहे आणि त्याच्यासाठी या स्टडीजचा फायदा होऊ शकतो का? कुठला म्हटलं? नवोदय म्हटलंय तुम्ही? नवोदय हो. हा, नवोदय जे विद्यालय आहे ना, त्याच्यामध्ये हा. हे करण्यासाठी परीक्षा असते. ओके, त्याच्यामध्ये मॅथ्स इंटेलिजन्स असतं. नवोदयसाठी सुद्धा डेफिनेटली याचा हे होतोच. ओके, येस सर. आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. हॅलो. हा, बोला. हॅलो सर, युरेकाची आणि हे एकच आहे का क्लास? युरेकाचा वेगळा आहे म्हणजे हा नक्की काय युरेका? म्हणायचं? कुठला म्हणताय? युरेका आणि कुठला म्हणताय? नक्की युविका म्हणताय का युरेका म्हणताय? आता तुम्ही जे माहिती सांगताय आता ते नेमकं युरेकाची आहे की दुसऱ्या युरेकाचीच आहे. क्लासची इथे आहे? मी काय लिहिलंय बघा, इथे काय हा लिहिलंय बघा, युरेका आहे. हा हा ओके, हा. आणि याच्यामध्ये इंटेलिजन्स पण घेणार का तुम्ही? कितवीसाठी म्हणताय? 5वी आणि 8वी साठी. ओके, पाचवीसाठी. 5वी आणि 8वी साठी. आणि पाचवीसाठी. 6वी साठी आपण ऑप्शन काय देऊ शकतो सांगा? की ते पण आपले काय करू शकतात, 8वी साठी जे इंटेलिजन्स असतात त्याच्यामध्ये बसू शकतात, 7वी आणि 6वीचे त्याच्यामध्ये बसू शकतात. ओके, आणि तेवढी त्यांची. ओके, मी काय म्हणतो लक्ष आलं? जर काय असेल सांगा, आमचे समजा 8वीचे इंटेलिजन्सचे क्लासेस चालू असतील आणि समजा हा माझ्याकडे एखाद्या 7वी आणि 6वी साठी मॅथ्स साठी कोणी घेतलेलं असेल, तर डेफिनेटली त्याने काय करावं, 8वीच्या जे इंटेलिजन्स मी घेतो ना त्याच्यामध्ये बसावं. त्यांना समजणार नाही असं नाही, 100% त्यांना ते समजणार. आणि त्यावेळी काय होणार सांगा, त्यांची 6वी 7वीत असताना तुमची इंटेलिजन्सची तयारी होऊन जाईल 8वीच्या. ओके, आणि सर पाचवीसाठी कुठल्या कुठल्या एक्झाम देता येतील मग मुलांना? 5वी पेक्षा मी तुम्हाला दाखवले नाही ते स्कॉलर सगळ्या एक्झाम. हा स्कॉलरशिप एक आहेत, त्याच्या हम्म. व्यतिरिक्त तुम्ही इथे बघा, एक मॅथ्स कांगारू म्हणून आहे, ती पण देऊ शकता. ओके, आयोमो देऊ शकता, आयजेमो हे पण देऊ शकता. ओके, किंवा गणित प्रावीण्य प्रज्ञा वगैरे हे पण परीक्षा असतात, त्यांची पण लेवल बऱ्यापैकी असते. ओके, ठीक आहे. थँक्यू. फक्त असं करू नका की प्रत्येक परीक्षेला तो बसायला बघा. आणि एक लक्षात घ्या, सगळीकडे, महाराष्ट्रात असं म्हणत नाही, सगळीकडे परीक्षा घेण्याचं एक काय निघालेलं आहे सांगा, व्यापार निघालेला आहे. त्यामुळे ते काय देतात सांगा, नॅशनल नंबर, नॅशनल एक्झाम, ही एक्झाम अशी देऊन तुम्हाला काय करतात की हे केलं जातं. मी नाव घेत नाही. ओके, अशा कितीतरी एक्झाम निघालेल्या आहेत. ते काय करतात, वर्षातनं एक पेपर काढायचा, त्याची फी साधारण 500 रुपये घ्यायची आणि 4-5 जिल्ह्यामध्ये तो काय करायची, परीक्षा घ्यायची आणि त्याला नाव द्यायचं, नॅशनल काहीतरी नाव द्यायचं. ओके, नॅशनल ऑलिम्पियाड वगैरे किंवा टॅलेंट सर्च वगैरे असे शब्द वापरायचे. ओके, तर मी म्हणेन की ह्या लोकल ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यावर फंडात तुम्ही पडू नका. ओके, मी तर असे पण खूप जण बघितलेले आहेत. 1-2 शाळेमध्ये मी गेलेलो ना, त्याच्या बोर्डवर मी बघितलंय की एका परीक्षेची जी परीक्षा फक्त 3 स्टेटमध्ये घेतली जाते, 3 स्टेटमध्ये नाही, 3 जिल्ह्यामध्ये घेतली जाते आणि त्यांनी त्याला नाव दिलेलं नॅशनल एक्झाम आणि बोर्डवर बघितलं तर प्रत्येकाचं नाव होतं. मी काय त्या बोललो नाही त्यांना, पण मला माहित होतं की 3 जिल्ह्यामध्ये ती घेतली जाते. तर अशा प्रकारच्या परीक्षा देण्यापेक्षा मी म्हणेल की तुम्ही काय करा, स्टँडर्ड ज्या परीक्षा आहेत त्या देण्याचा प्रयत्न करा. कारण ह्या परीक्षेत सुद्धा आपण मुलांना गुंतवून ठेवतो. त्यांचं पुस्तक घ्या, त्यांची हे सोडवा. ओके, मग तशा परीक्षा देण्यापेक्षा तुम्ही काय करा, स्टँडर्डच्या परीक्षा आम्ही ज्या सुचवतोय ते सगळा आम्ही अनुभव घेतलेला आहे, अशाच एक्झाम सुचवतो. अशी तुम्हाला एक पण एक्झाम दिसणार नाही की आम्ही म्हणजे सुचवली आणि ती चांगली नाही आहे. इव्हन तुम्ही जर सगळ्यांनाच माहीत असेल की युविका हा इस्रोचा प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये आमच्यामुळे माहीत झाला. कारण आमचे मुलं 2-3 वर्ष त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. किबो हा कोणालाच माहीत नाहीये. इंडियामधनं आमची टीम त्याच्यामध्ये सहभागी होते. हे सुद्धा याच्यासाठी आम्हाला एक पैसा भरावा लागत नाही. याच्यासाठी आम्हाला एक विद्यार्थ्याला एक पैसा भरावा लागत नाही. आता कोणतरी मुलगी होती ना, ती जी जॉईन झाली, तिला पण तुम्ही विचारा की तिला काही पैसे भरावे लागणार नाही. सगळं त्याचं ट्रेन पासून सगळं. म्हणजे आम्ही ज्या परीक्षा देतोय ना किंवा जे काय वर्कशॉप किंवा जे काय अवेलेबल करून देतो, त्याचा आम्ही काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे.
कुठलीही तुमच्या डोक्यामध्ये हे करत नाहीये. ओके. आम्ही शिक्षणाचा व्यापार नाही मांडलाय. आम्ही काय करतो, पैसा पाहिजे, पैसे आवश्यक पैसे घेतोच आम्ही, पण असं नाही कुठलीही तुमच्या डोक्यावर आम्ही नाही पाठवणार. ओके. मॅथ्सचा सुद्धा माझा तोच विचार आहे. मॅथ्समध्ये मुलं हुशार नाही अशातला भाग नाही आहे. तर आपण मॅथ्स त्यांचं जर कन्सेप्ट क्लिअर केलं ना, तर डेफिनेटली येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला वाटतं की IOQM मध्ये आपले विद्यार्थी दिसू शकतील. त्याची मला गॅरंटी आहे. ओके. त्याच्यासाठी मी 5वी पासून मुलं माझ्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? सर कोणत्या लँग्वेज मध्ये शिकवणार तुम्ही? ही मराठी असते, इंग्लिश क्वेश्चन असतात, मराठी सेमी इंग्लिश म्हणूया आपण, कारण बहुतेक सगळेजण मुलं आहेत ते आपली महाराष्ट्रातले मॅक्झिमम. ओके. टेस्ट तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये भेटतील, इंग्लिश मध्ये पण भेटतील आणि मराठीमध्ये पण भेटतील. नमस्कार सर. हा बोला. युविका बद्दल आता तुम्ही बोलत होतात. हॅलो. हा बोला सर ते कारण आम्ही तुम्ही जस्ट कसं हे आता तो मी मागे एकदा तुमचे पूर्ण माहिती ऐकली होती, अटेंड केलं होतं, पण युविका बद्दल आम्हाला जर तुमच्याशी जॉईन व्हायचं झालं तर काय करावं लागेल? म्हणजे तुम्ही मला हाय करा, मी ग्रुपची लिंक पाठवतो. युविका बद्दल इथे मी तुम्हाला माहिती नाही देणार आहे. ओके. त्याच्यासाठी तुम्ही माझा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये जॉईन करा. लेक्चर संपल्यावर तुम्ही हाय करा, मी लिंक पाठवतो. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके. हॅलो सर. हा बोला. IOQM एक्झामची त्याच्यासाठी सिलेबस नेमकं कुठला आहे? 8वी ते 12वी पर्यंत त्याचा सिलेबस असतो. 8वी पासून 12वी पर्यंतचा लेवल. त्यामुळे एक लक्षात घ्या, म्हणून मी काय सांगितलं सांगा, 8वीत असताना आपल्याला 12वीचा अभ्यास नाही करायचा, फुल अभ्यास नाही करायचा. आपण टार्गेट काय करायचं, मला 2च चॅप्टर करायचे आहे, कारण त्याच्यासाठी कट ऑफ जे आहे ते 20 असणार आहे 8वीसाठी. त्यामुळे जर 2 ते 3 आपण सब चॅप्टर केले ना, तर डेफिनेटली आपल्या सेकंड लेवलला आपण जाऊ शकतो. आता समजा 8वीत असताना आपण नाही गेलो सेकंड लेवलला, आपण काय करणार आहे, 9वी मध्ये काय करणार आहे, प्रयत्न करणार. ओके. आणि याची जी रजिस्ट्रेशन फी असते ना, ती 400 ती 450च्या दरम्यान असते गव्हर्नमेंटची रजिस्ट्रेशन, आणि एकदाच भरायची आहे. त्यामुळे 8वीत नाही झालं 9वीत. आता असे काही स्टुडंट पण आहेत, त्यांनी काय केलं सांगा, 8वी पासून चालू केलं IOQMला बसायला. ओके. 8वी मध्ये पहिल्या स्टेपला ते क्रॅक नाही करू शकले IOQM, 9वी मध्ये पण नाही करू शकले, 10वी मध्ये पण नाही करू शकले, पण 11वी मध्ये त्याने काय केलं, IOQMच कशाला, तिन्ही 4ही लेवल क्रॅक केलेले आहेत आणि भारताचं प्रतिनिधित्व पण केलेलं आहे. इथे त्यांना अनुभव मिळत गेला. त्यांना 8वी 9वी 10वी मध्ये काय मिळत गेला, 11वी मध्ये अनुभव मिळत गेला. 11वी मध्ये त्याने क्रॅक केलं, 12वी मध्ये काही क्रॅक केलेले आहे. ओके. 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 फक्त असं करू नका की बाबा 8वीत असतानाच आपला, जरा माईक बंद करा ना प्लीज. 8वीत असतानाच आपला मुलगा किंवा मुलगी देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, अशी दुर्मिळ असतात लोक, मुलं दुर्मिळ असतात. ओके. तर आपण डेफिनेटली काय करायचं, टार्गेट ठेवायचे, पण 8वी पासूनच नाही, 8वी पासून आपण प्रयत्न करणार. ओके. बसायला, कारण त्याच्यामध्ये काय करावं लागतं, 8वी पासून तुम्ही बसू शकता परीक्षेला. 5वीचा विद्यार्थी नाही बसू शकणार, 6वीचा नाही, 7वीचा नाही, पण आपले जे प्रयत्न चालणार आहे ते 5वीच्या पासून मुलांची कन्सेप्ट क्लिअर करणार. ओके. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? आता माझा मुलगा सर 7वी मध्ये आहे. हॅलो. हा बोला. आणि जेईची किंवा ह्या सगळ्या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत, तर त्याच्याबद्दल कसं मार्गदर्शन, कारण आम्ही बेसिकली मी जनरली एक लक्षात घ्या, आता जवळजवळ जेईचा नीटचा बाजार निघालेला आहे. ओके. पैसा कमावण्याचा धंदा मोठा झालेला आहे. ओके. त्यामुळे तुम्ही काय करा सांगा, 8वीत असताना 8वीचे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. ओके. मी तुम्हाला 2-3 हे पण चालेल, RD शर्मा सारखं बुक वापरा, त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं काय असतात सांगा, प्रॉब्लेम असतात. ओके. किंवा SC वर्मा नावाचं एक फिजिक्ससाठी आहे. म्हणजे इथे आपले कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. जेई म्हणजे काय सांगा, कन्सेप्ट बेस्ड खेळ आहे तो. जर तुम्ही अशी पण तुम्ही मुलं आता काय करतात की, तुम्ही एक ऍड पण ऐकली असेल की बाबा माझी काय केलं, माझ्या मुलाला जेईची परीक्षा द्यायची आहे, मग एक ऍड यायची मध्ये, मी
पहिलीत मी काय करणार, त्याला फाउंडेशनला घालणार आहे. मग मी काय उशीर केला का असं पालक विचारतोय. मग तो ऍडव्हर्टाईज मध्ये काय सांगतोय, तू खूप उशीर केला. तो जन्मला तेव्हा त्याला जेईच्या फाउंडेशनसाठी घालायला पाहिजे होता. हा जोक आहे, लक्षात येते ना. त्यामुळे जेई आणि नीटची एवढे काय केले जाते, ऍडव्हर्टाईज केली जाते की पालकांचा भ्रम आहे असा की बाबा 5वी 6वी पासूनच त्याला जेईच्या ह्याला लावायचं आहे. त्याला त्याचं बालपण हरवून बसू नका. आणि हे शक्य आहे, 10वी 11वी 12वीत असताना सुद्धा मुलं काय करू शकतात, चालू करून त्याच्यामध्ये क्लिक करू. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करा माहिती, प्रयत्न कुठले करा, तर अशी स्टँडर्ड एक्झाम देण्याचा प्रयत्न करा. IOQMचा अभ्यास चालू करा. किंवा मी तुम्हाला एक सांगेन, ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड असते. पालकांना कोणालाही माहित नाही, ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड ही 10वी पर्यंत आपण परीक्षा देऊ शकतो. 8वी पासून चालू करा. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असतं. इथे सुद्धा तुमची कन्सेप्ट काय होतात सांगा, क्लिअर होतात. ही गव्हर्नमेंटची आहे एक्झाम. म्हणजे मी जसं हा सर, मग यासाठीच तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. म्हणजे ह्या जनरल एक लक्षात घ्या, ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड साठी बसणार असाल तर 6वी मध्ये मुलाला तुम्ही होमी बाबाला बसवा. होमी बाबा बालवैज्ञानिक माहित आहे का तुम्हाला? हो, त्यांनी दिली आहे, त्याच्यात दिले. ओके. आणि 9वी मध्ये सुद्धा तुम्ही होमी बाबासाठी बसवा. त्याच्यामध्ये सिलेक्ट होऊ दे न होऊ दे, पण त्याच्यामुळे मुलांची खूप काय होतात सांगा, कन्सेप्ट खूप क्लिअर होता. आपला जो एक विद्यार्थी आहे बघा, झाटिये नावाचा, आशिष झाटिये नावाचा, जो नीट मध्ये 7वा आहे. ऑल इंडिया रँक त्याचा 7वा आहे. आणि आमचा तो 6वीतला गोल्ड मेडलिस्ट आहे आणि 9वीतला पण ओके. तर अशा प्रकारच्या मुलांना परीक्षा देण्याचं त्याच्यामध्ये अपेक्षा करू नका की बाबा तो सिलेक्ट झाला तर चांगलं झालं, पण त्या निमित्ताने त्याचे काय होतात सांगा, त्याचे कन्सेप्ट क्लिअर होतात. ओके. आणि होमी बाबाचं जर तुम्ही मुलाने दिलंच म्हणतात तर त्याचा पॅटर्न पण बेस्ट आहे बघा. लेवल पण वेगवेगळ्या प्रकारे. मुलामध्ये संशोधन वृत्ती कशी जागृत करावी हे सुद्धा तिथे केलं जातं. एक मुलाला काय करावं लागतं बघा, बघितलंय ना तुम्ही, 4 प्रॅक्टिकल वगैरे करून त्याच्यावर एक आपण PhD ला कसं संशोधन करतो तसं आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागतं. ओके. तर त्याच्यासाठी होमी बाबा सुद्धा तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. 6वी आणि 9वी मध्ये असतो. चालेल सर, धन्यवाद. आणि कोणाला काय विचारायचंय? आणि कोणाला काय क्वेश्चन विचारायचं आहे का? सर ते आता ते जसं युविका मी अशी बरीच नावं ऐकतोय, आता ही माझ्यासाठी नवीन आहेत ऍक्च्युली. तर हे असं अजून काय काय आहेत की तुम्ही मला म्हणलं की व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सगळ्या ग्रुपवर माहिती आम्ही पाठवत असतो. ओके. मला हाय करा, मी एखाद्या ग्रुपची लिंक पाठवेन. ही सगळी माहिती आम्ही मुलांना काय करत असतो, पाठवत असतो. ठीक आहे सर, थँक्यू. ओके. आणि कोणाला काय विचारायचं नसेल, ज्यांना वाटतं की आमच्यामुळे तुमच्या मुलाचा फायदा होऊ शकेल असा विश्वास असेल तर डेफिनेटली काय करा, 1505 हा माझा गुगल पे नंबर आहे. तुम्हाला आवडलं म्हणजे मुलाचा फायदा होऊ शकेल असा विश्वास असेल तर तुम्ही जॉईन व्हा. ओके. तर मॅथ्ससाठी आपलं असतं. ACL बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या 9:30च्या लेक्चरला तुम्ही जॉईन व्हा. तिथे मी तुम्हाला ACLचं हे करतोय. आणि आनंदाची बहुतेक आपल्याला 2 आठवड्यांमध्ये बहुतेक फायनल होण्याच्या ह्याच्यात आहे की आपल्याला भारतासाठी पार्टनरशिप मिळते. म्हणजे भारतातले सगळे स्टुडंट आमच्या थ्रू जातील असा मला विश्वास आहे. आणि त्याच्यासाठी 99% आमचं त्याने नाव घेतलेलं आहे आणि बहुतेक होऊन जाईल. ओके. आणि कुणाला काय विचारायचंय बघा? सर आम्हाला तुमच्यावर खूप विश्वास आहे, त्यासाठीच आम्ही ते इस्रो मॅजिकाचं सुद्धा मी चॅट केलं होतं तुमच्यासोबत. पण इट्स की आम्हाला त्या बेसिक्स कन्सेप्ट माहीत नसल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येते की तुमचं मार्गदर्शन हवं आहे. कारण 7वीला आता माझा मुलगा आहे. ओके. मी बघा तुम्हाला या व्हिडिओ माझं रेकॉर्डिंग होत आहे. ओके. त्याच्यासाठी मी काय करणार नाही सांगा, कुठल्याही संस्थेबद्दल मी काय बोलणार नाहीये. ओके. 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 आपण त्याच्यानंतर आपण बोलूया त्याच्यावर. ओके. काय उपयोगी आहे ते मी तुम्हाला सांगेन ते. ओके. कुठल्याही संस्थेचं मी नाव घेत नाही लेक्चर मध्ये, कारण अनेक लक्षात 2 मिनिट मला बोलायला आहे. पालकांनी जागरूक राहायला पाहिजे. ओके. कारण आता एज्युकेशन हा बिझनेस झालेला आहे आणि
पैसा खर्च करणे म्हणजे आपल्या मुलासाठी आपण चांगलं दिलं हा विचार बाजूला ठेवा. बाजूला ठेवा. जरा जरा माईक बंद करा ना, माईक बंद करा ना प्लीज. ओके. तर काय होते बघा, आता परिस्थिती काय आहे सांगा. समजा एखाद्या आपल्या शेजारच्याने 4 लाख रुपये भरले आणि कुठेतरी त्याने मुलाला ऍडमिशन दिलं. आपल्यामध्ये काय होते, न्यूनता निर्माण होते. आपण मुलासाठी काय करणार असा विचार सुद्धा मनामध्ये आणू नका तुम्ही. ओके. त्यांनी 4 लाख घातले म्हणजे आपण घालायला पाहिजे असं गरज नाहीये. तर पहिल्यांदा ते बाबा 4 लाख खरोखर आपल्याला पाहिजे. कारण आता बघा जेई साठी वगैरे 12-14 लाख रुपये हे भरतायत, मुलं बसतायत. सिलेक्ट किती होत आहेत सांगा त्याच्यातली? हार्डली म्हणजे IIT वगैरे बघितलं तर 17,000 त्याच्यामध्ये सिलेक्ट. आणि त्याच्यासाठी कॉम्पिटिशन किती आहे बघा. प्रत्येक पालक काय म्हणतो की माझ्या मुलाने जेई परीक्षा दिली आहे पाहिजे. पण आधी त्याची क्षमता बघा, त्याची बाबा क्षमता काय. कारण 10वीचा सिलेबस आणि 11वी-12वीचा सिलेबस याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ओके. 10वी मध्ये तुम्हाला 95% मार्क्स मिळाले याच्यासाठी याचा अर्थ असा नाही की तुम्ही जेई नीट सारखी परीक्षा क्रॅक करू शकाल. कारण खूप डिफरन्स आहे. कारण 10वी पर्यंत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला जातो ते क्वेश्चन आणि आन्सर. ओके. त्याच्यासाठी तुम्ही याच्यासाठी जेई म्हणजे सर्वोच्च नाही आहे. ओके. तर त्याच्यासाठी वेगवेगळे खूप ऑप्शन्स आहेत. आयसन आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत पण कुणाला माहीतच नाहीये. ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणून आहे, जिथे तुम्हाला काय करावं त्यांची पण परीक्षा आहे. मॅथ्स मध्ये जर असेल तर मॅथ्सवर त्यांची आधारित परीक्षा असते. तिथे तुम्हाला फी पण भरावी लागत नाही. तुम्हाला स्टायपेंड दिला जातो 3,000 काय 5,000. त्याच्या हॉस्टेलचा खर्च 150 रुपये आहे. म्हणजे आपण इथे बाकीच्या ठिकाणी जे पैसे घालणार आहे त्याच्यापेक्षा जर आपण अशा एक्झामवर हे केलं तर डेफिनेटली आपला काय होऊ शकेल, फायदा होऊ शकेल. पण जेई आणि नीट व्यतिरिक्त पालकांना पण काय नाही आहे माहित नाहीये. आणि आपण काय करतो, या ऍडव्हर्टाईजचा आपल्याला खूप काय पडतो, त्याचा आपला म्हणजे आपला त्याच्यावर प्रभाव पडतोय. आणि आपण आपल्या काही पालक मी असे पण बघितलेले आहेत त्यांनी लोन काढून पैसे भरलेले आहेत मुलांसाठी. आणि तो मुलगा कुठे साधी म्हणजे त्याची क्षमता तेवढी नव्हती असं म्हणत नाहीये, पण त्याची क्षमता होती पण 10वी पर्यंत आपण त्याला तसं दिलं नव्हतं. ओके. हा बोला, कोणाला बोलायचं होतं? हा बोला. हे माईक बंद कर ना, कोणाचा आहे तो? हॅलो सर, जे क्लासेस झाले असतील काय? जे क्लासेस झाले असतील त्याच्या रेकॉर्डिंग्स येतील ना आपल्याला? हो, रेकॉर्डेड मिळणार. रेकॉर्डिंग असतं. मी ते मगाशी सांगितलंय बघा. जर एखादा लेक्चर चुकला तर तुम्ही काय करू शकता, रेकॉर्ड बघू शकता. किंवा एखादा चॅप्टर आपण झालाय तो रिपीट करायचा आहे तरी पण तुम्हाला तो रेकॉर्ड आपल्या ऍप आहे आमचं, त्याच्यामध्ये सगळे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला भेटतील. ओके. लेक्चर झालं ओके. आणि कुणाला काय विचारायचं नाही असं मी समजतोय, याचं पण रेकॉर्डिंग मी पाठवेन. ओके. जे इश्यू आहेत त्याने हे करा, फी भरा आणि मला काय करा, स्क्रीनशॉट पाठवा, नाव पाठवा आणि कुठल्या ह्याच्यासाठी करणार ते सांगा. 5वी 6वी 7वी 8वी. ओके. 9वीचा आपण सध्या तरी विचार करत नाहीये कारण टाइम स्लॉट नाही आहे माझ्याकडे. आणि जर शक्य झालं 4 ते 5 जर शक्य असेल मुलांना तर मी विचार करूया आपण त्याच्यासाठी. पण मला 8-10 दिवस द्या अजून. ओके. सर, एक मिनिट. फीस इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायची आहे का? नाही, जनरली लक्षात घ्या, फी आम्ही सगळी एकाच इन्स्टॉलमेंट मध्ये घेतो, 2 इन्स्टॉलमेंट मध्ये नाही घेत. कारण मला अशी मुलं पाहिजेत जी माझ्याकडे राहणार आहेत. कारण थोडी काय करतात, पहिले भरतात आणि नंतर सोडून जातात. तशी मला मुलं नकोच आहे. तसं मुलांनी घेऊच नाही असं मी म्हणेन. जर तुम्ही माझ्याकडे पूर्ण वर्षभर त्याच्यासाठी राहणार असाल तरच तुम्ही ऍडमिशन घ्या. नाही सर, आता माझ्या मुलीने जर घेतलं तर 7वी 8वी पर्यंत तुमच्याकडेच करेल ती. ओके. आणि तेच ऑनलाईन मध्ये सगळं मी फी फक्त काय करतो सांगा, संपूर्ण एका इन्स्टॉलमेंट मध्ये घेतो. ओके. तुम्ही विचार करा 2-3 दिवस आणि मग हे करा. ओके. हो सर. तुम्ही हा नंबर दिलाय तो व्हॉट्सअपचा आहे का? हा, व्हॉट्सअपचा पण आहे माझा. व्हॉट्सअप पण आहे आणि जीपे पण आहे. दोन्ही नंबर सेम आहेत. ओके. तो जीपे नंबर आहे. ओके सर, थँक्यू सर. आणि कुणाला काय विचारायचंय? चालेल, बघा आवडलं तर जॉईन व्हा. ओके. विश्वास असेल तर जॉईन व्हा. ओके. बोला सर. आपलं 5th टायमिंग टायमिंग मी सांगितलं बघा. इथे बघा सांगितलंय 5th आपलं टायमिंग आहे ते मंडेला असणार क्लास. ओके.
मंडेला आपला 7:40 होणार आहे. 7:40 का घेतो ते पण मी सांगितलंय मगाशी, कारण काही काही मुलांची घरामध्ये एकच मोबाईल आहे आणि आमच्या 2-2 क्लासमध्ये ते जॉईन झालेले आहेत मुलं. ओके, हो हो ओपी बाबाला पण जॉईन झालेले आहेत. त्याच्यासाठी मी काय ऍक्च्युली मला 7:30 ते 7:30 8:30 करायचा होता, पण मंडे मी 7:40 ते 8:30 घेतो आणि त्याचा जो राहिलेला हे आहे तो आपण काय करतोय तर 8 ते 8:20 मध्ये आपण काय करतोय मॅथ्स घेतोय आणि इथे 7 ते 8 आपण काय घेतो इंटेलिजन्स घेतो संडेला. हे 5वी साठी आहे. ओके, 7 ते 8 इंटेलिजन्स आणि 8 ते 8:20 मॅथ्स जर काय राहिलं असेल किंवा डाऊट क्लिअरिंग वगैरे असेल तर ते 8 ते 8:20 मध्ये संडेला. ओके ओके. म्हणजे इथे आपण मंडे आणि 10 अजून मिनिटं. हा, मंडे आणि नेक्स्ट मंडे आणि संडे 2च दिवस. ओके, संडे मंडे. ठीक ठीक. दुसरी गोष्ट आपली जेव्हा सुट्टी वगैरे असते दिवाळी किंवा आणि कुठली सुट्टी असते ना, तेव्हा पण आपण काय करत असतो रेग्युलर क्लासेस घेत असतो. ओके, जर आपलं सिलेबस समजा संपत नसेल तर त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा काम काय करत असतो लेक्चर घेत असतो. ओके, चालेल मग. आणि कुणाला काय विचारायचंय? ओके, बघा तुम्हाला आवडलं तर जॉईन व्हा, आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रीण नातेवाईकांना याबद्दल आमच्या युरेकाबद्दल सांगा. आम्ही युरेका आमचे प्रयत्न असतो की मुलांमध्ये टॅलेंट सगळ्यामध्ये आणायचं आहे, ते टॅलेंट पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न. बोला बोला. 8 स्टँडर्डचा टाइम टेबल काय आहे? 8 स्टँडर्ड साठी तुम्हाला 2 मिनिटं. आपलं थर्सडेला आहे, थर्सडे 8 ते 9 आणि संडेला आपलं काय होणार सांगा 9:30 ते 10:30. 9:30 नाही 9 ते 10 इंटेलिजन्स. ओके, 8 ते 9 आपलं हे होणार थर्सडेला मॅथ्स आणि 9 ते 10 काय होणार इंटेलिजन्स असणार. ओके ओके, थँक्यू. फक्त 8वी साठी आपण केव्हा केव्हा काय करतो सांगा अर्धा तास पुढे पण जातोय. 8 ते 9 आहे ते 9 9:30 पण होतात केव्हा केव्हा, फक्त 8वी साठी. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? सर 1 मिनिट. 5th जे घेणार आहेत ते सिलेबस वाईज घेणार आहेत का सर? म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने. जनरली मी मगाशी सांगितलं बघा, मी सर्कल घेतलं समजा तर पहिलं आपण स्टेट बोर्ड पासून चालू करतो. ओके, आणि नंतर सीबीएसई वगैरे जे जे काय आहेत ते सगळे आपण काय करतो मुलांना समजण्यापर्यंत आपण त्या लेवलपर्यंत मुलांना घेऊन जातो. म्हणजे ज्या मी तुम्हाला परीक्षा दाखवल्या समजा त्याच्यामध्ये तुम्ही सायन्स ऑलिम्पियाडची आयोमो देत असाल तर आयोमोचा पण सिलेबस त्याच्यामध्ये करणार आहात. आता माझी मुलगी आहे ती आयसीएसई बोर्डला आहे ती. तेच सांगतोय ना मी तुम्हाला. आपण स्टार्ट करताना स्टेट बोर्ड हा बेसिक पासून चालू होणार. ओके, आणि त्याच्यानंतर आपण सगळे काय करतो बोर्ड कव्हर करतो. म्हणजे सर्कलशी रिलेटेड आलेले सगळे क्वेश्चन तुम्हाला तिथे दिसणार आहेत. ओके ओके हो सर. 5th बेसिकच आहे सगळं म्हणायचं आणि तिथूनच आपलं सुरू होतो खरं तर मॅथचा पाया. ओके सर. ओके, आणि कोणाला काय विचारायचं? सर आपलं सिलेबस कधीपर्यंत संपलं? चालेल मग. ओके, अरे माईक. ओके ओके ओके, आवडलं? बोला बोला. मेंबरशिप संदर्भात विचारायचं होतं मला. कुठले मेंबरशिप? युरेका मेंबरशिपच्या संदर्भात. युरेका मेंबरशिप मध्ये आपण काय करतोय बघा 1,500 घेतलेली आहे, मेंबरशिप घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पायथॉन मिळालं. पायथॉन आहे त्याच्यामध्ये. हा, तर मग त्याचा ना एक पहिला व्हिडिओ एक्झॉस्टेड दाखवत आहे. हा, ते मला हे करा, मेसेज करा, मी बघतो काय आहे ते प्रॉब्लेम. अच्छा ठीक आहे. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो. हा बोला. युविका संदर्भात छान मार्गदर्शन केलं तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. आणि खरंच म्हणजे त्यातून जे प्रश्न दिलते तुम्ही ते पण खूप म्हणजे चांगल्या लेवलचे होते ते. ओके, त्याचा पण मॅथ्स बद्दल आणि कोणाला काय विचारायचंय मॅथ्स बद्दल?
ठीक आहे, धन्यवाद. ओके, मी थांबतो बघा. ओके, चालेल चालेल.